लोक महाराष्ट्र न्यूज. लोणारमधील 4 स्त्रोतांचे पाणी वळते करा. माजी नगराध्यक्ष भूषण पाटील मापारी. सरोवराच्या वाढत्या जलपातळीवर सुचवला उपाय. लोणार सरोवरातील वाढत असलेल्या पाण्याचा तात्काळ नियंत्रण बद्दल करण्यायोग्य उपाययोजनांबद्दल आज लोणार येथे लोणार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की आपण डिसेंबर 2025 मध्ये स्वतः लोणार सरोवराच्या पाण्याच्या पातळीची पाहणी केली आहे. सर्वसाधारण पातळीपेक्षा सुमारे 6 मीटरपेक्षा जास्त वाढलेल्या या धोकादायक पाणी पातळीमुळे परिसरातील पुरातन मंदिरे आणि एकूणच जैवविविधता धोक्यात आली आहे. शिवाय जनक्षोभ वाढतोय. या सरोवराचे पाणी वाढण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यांचा अभ्यास शासनाने नेमलेली समिती करेलच. मात्र मागील काळात वाढलेला पाऊस आणि विवराभोवती असलेल्या नैसर्गिक झऱ्यांचे अधिक सक्रिय होणे ही 2 प्रमुख कारणे स्पष्ट दिसतात. आमच्या मी लोणारकर टीमने वन विभागाला या बाबतीत सविस्तर वितरण दिले आहे. त्याची प्रत सोबत जोडत आहे. हे वाढणारे पाणी थांबवण्यासाठी त्वरित करता येण्यासारखी एक उपाययोजना म्हणजे विवराभोवती असलेल्या धारातीर्थासहित सीता नाहनी, पापहरेश्वर आणि रामगया या सर्व झऱ्यांचे पाणी एका ठिकाणी वळते करून त्या पाण्याचा उपसा सरोवराच्या बाहेर घेतल्यास सरोवराची पाणी पातळी वाढण्याचं प्रमाण थांबेल. शिवाय हे उपसा केलेले पाणी शहर पाणी पुरवठ्यासाठी किंवा इतर नागरी कारणासाठी योग्य ठरल्यास नगरपालिका तशी उपाययोजना करण्याचे प्रयत्न करू शकेल. तरी वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांना आवश्यक त्या सूचना करून या सर्व झऱ्यांचे पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा तात्काळ राबवण्यासाठी आपण निर्देश द्यावे. अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, वन्यजीव अभयारण्य व पुरातत्व विभाग यांना देण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक भूषण पाटील मापारी, नगर परिषद उपाध्यक्ष आबिद खान पठाण, नगरसेवक अरुण जावळे, गुलाब सरदार, अब्दुल उबेद, शेख जमील, शुभम साठे उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.